अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याला गरिबी येते, पण ती गरिबी येण्याची कारणे काय असतात बरं? कधी कधी आपण पाहत असतो भरपूर भक्तिमार्ग करून सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये धनसंपत्ती निर्माण होत नाही, मनुष्य गरीबच राहिला जातो। पण असं होतं कशामुळं, असं घडतं कशामुळं? आज या आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे की बघा, या विश्वामध्ये सर्वात सुखी कोणी मनुष्य आहे का? ज्याच्याकडे धन आहे तो सुद्धा दुःखी आहे, ज्याच्याकडे नाही ना तो सुद्धा दुःखी आहे। हे जरी खरं असलं ना तरी प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक मनुष्य प्राण्याला हा पैसा असतो ना, हे धन असतं ते हवंच असतं। कारण का? कारण हे आयुष्य आहे ना, धन संपत्तीशिवाय जगता येत नाही। प्रत्येक क्षणी त्याला पैशाची गरज लागत असते। शास्त्रामध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, ही नकारात्मक ऊर्जा आहे ना, त्या आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या झोपताना जवळ कधीच ठेवू नका। पण या गोष्टी नक्की कोणत्या आहेत की जर मनुष्याने जर या झोपताना जवळ ठेवल्या ना, तर कितीही मेहनत केली, कितीही योग जप जाप केला ना, कितीही भक्तिमार्ग केला, तरीही त्याच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत नाही, उलट तो कंगाळ बनत जातो। पण आज आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपल्या जवळ ठेवू नये, झोपताना आपल्या बाजूला ठेवू नये? प्रत्येक मनुष्याने झोपताना कशा पद्धतीनं झोपलं पाहिजे ज्यामुळं तुम्हाला जास्त वाईट परिस्थितीचा हा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावर वाईट परिस्थिती येणार नाही। तसेच त्यामुळं हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे ना, तो कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। जी स्त्री असते ती कोणत्या अंगावर झोपल्यानं पतीसाठी भाग्याचं ठरतं ना, त्यामुळं या सर्व गोष्टींची उत्तरं आहेत ना, या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। श्रीकृष्ण स्वामींनी देखील भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्यासाठी आहे ना, ती सकाळची वेळ सगळ्यात उत्तम वेळ असते। आणि ही सकाळची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र मानला गेलेला आहे। ज्या वेळेस जो ब्रह्ममुहूर्ताची वेळ जागा असतो त्याचे सगळे संकट दूर होऊन जातात। बघा, इथे एका ग्रंथामध्ये सांगण्यात सुद्धा आलेलं आहे की ब्रह्ममुहूर्तावर आहे ना, बघा या ब्रह्ममुहूर्तामध्ये एवढी शक्ती असते ना, चुकीचं काम सुद्धा परिपूर्ण होत असतं। बघा, तुम्ही विचार करा, जर आपण कर्माने चांगलं काम करत असू तर आपल्याला 100% त्यामध्ये यश मिळणार आहे। चुकीच्या कामालाही तेज निर्माण होतं। बघा, तुम्ही विचार करा, जर चोरी करणारा मनुष्य सुद्धा त्याच्यामध्ये सफल होतो तर आपण काय, आपण तर चांगले कर्म करतो तरी सुद्धा आपण कधी ब्रह्ममुहूर्तावर उठतो का? कधीच उठत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की जे वाईट मार्ग आहेत ना ते कधीच अवलंबू नका। जरी तुम्ही आता इथे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल, ब्रह्ममुहूर्तावर जर वाईट कार्यसुद्धा सफळ होत असेल तर मग आम्ही वाईट कर्म करायचे का? तर कधीच करू नका। कारण वाईट कर्म करणाऱ्याला आहे ना, तो भोग भोगावा लागत असतो, तो कधी ना कधी पकडला जातो। पण जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर चांगलं कार्य हाती घेतलं ना तर तुम्हाला कदापि अपयश येणार नाही। कारण का? कारण हे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि शास्त्राने सांगितलेलं आहे ना, ते कधी खोटं ठरत नाही। म्हणजेच काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा, ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेमध्ये जो जागा असतो त्याची सर्व संकट दूर होऊन जातात। त्याचं स्वास्थ्य असतं ना, ते सदैव उत्तम राहतं। त्याच्या घरामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी येते, तसेच त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुशियाली निर्माण होते ना। ब्रह्ममुहूर्तावर
जागा राहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कधीही चिंता सतावत नाही, कधी दुःख येत नाही, कधीच तो निराशसुद्धा होत नाही. कारण यश कीर्ती आहे ना त्याच्या पायाशी लोळण घेत असते. त्यांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या शास्त्रामध्ये रात्रीला झोपण्याच्या ज्यावेळी निश्चित केलेल्या आहेत ना, त्याचबरोबर सकाळी लवकर उठण्याचं देखील तेवढंच महत्त्व आहे. आता आपण कोणतं काम रात्री झोपण्यापूर्वी केले पाहिजेत आणि कोणत्या वस्तू आपल्या जवळ झोपताना नसाव्यात याबद्दल जाणून घेणार आहोत. आजकाल या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये हे रुटीन पाळलं जात नाही आणि हे झोपण्याचं रुटीन आहे ना, त्यामुळं आपली पूर्ण दिनचर्या आहे ना ती खराब होत असते. आणि आपल्या या आजकालच्या जीवनामध्ये ना खाण्याचा वेळ असतो ना झोपण्याचा वेळ असतो. कोणीही कधीही खातं आणि कधीही झोपून जातं. त्यामुळं माणसांना नेहमी संकटांचा सामना करावा लागतो आणि आजारांना निमंत्रणसुद्धा भेटतं ना. पण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला सुखी समृद्धी जीवन जगायचं असेल ना, तर शास्त्रामध्ये सांगितलेल्या या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. शास्त्रामध्ये जे ज्ञान दिलं आहे ना ते ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. बघा, आपल्याकडे प्राचीन ऋषीमुनी होते. 1000 वर्ष पहिले त्यांनी आपल्याला हे सर्व सांगितलेलं आहे. तरीसुद्धा प्राचीन मूल्य आपल्याला माहीत असून बघा तरीसुद्धा आपण प्राचीन मूल्यांकडे दुर्लक्ष करत असतो आणि त्यामुळं आपलं हे धकाधकीचं जीवन आहे ना तसंच चालू राहतं. पण या प्राचीन नियमानुसार जर आपले जीवन जगले ना तर आपल्याला त्याचं शुभ फळ आहे ना ते नक्कीच मिळत असतं. आणि या प्राचीन नियमांचं जर पालन केलं नाही तर शुभ फळापासून आपण वंचितच राहतो ना आणि आपल्या समस्या दूर होत नाही, उलट आणखी समस्या वाढत राहतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्याला झोपताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ ठेवता कामा नये. त्यामुळं संकटांना निमंत्रण भेटतं आणि आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो. रात्री झोपताना या गोष्टी आहेत ना, या वस्तू आहेत, या आपल्याजवळ ठेवता कामा नये. या गोष्टींमुळं आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा प्रभाव आहे ना तो खूप जास्त प्रमाणामध्ये जीवनावर पडत असतो आणि या वस्तू आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. वास्तुशास्त्रामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे, जर कोणती विवाहित स्त्री या वस्तू घेऊन झोपत असेल ना तर तिच्या पतीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्याची प्रगती थांबली जाते आणि त्याच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्याचं होतं ना दुर्भाग्य निर्माण होत असतं. या पती पत्नीचा आपापसामध्ये भांडणं होतात, परिवारामध्ये आर्थिक संकट येतात आणि आर्थिक समस्या वाढतातच ना. परिवारामध्ये कलह निर्माण होतो आणि अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. बघा, या अचानक धनाचा नाश झाल्यामुळं हे धन येण्याचे रस्ते असतात ना ते हळूहळू बंद होऊन जातात. तसेच विद्यार्थ्यांचं भविष्य असताना ते देखील खराब होतं. आता इथे अंधश्रद्धेचा भाग वेगळा राहिला, पण जर विद्यार्थ्याने जर अभ्यासच केला नाही, बघा काही विद्यार्थी असतात ना भरपूर अभ्यास करतात पण तरीसुद्धा त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही. मग आपण या शास्त्राचा अभ्यास जर केला ना तर आपल्याला सर्व उत्तरं मिळतील. बघा, म्हणून त्यामुळे झोपताना आपल्याजवळ या वस्तू आहेत ना त्या अजिबात ठेवू नका आणि वस्तू घेऊन अजिबात झोपू नका. कधीकधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो आणि त्यामुळे धनाची हानी होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू असतो ना तो बेडरूममध्ये कधीच ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नका. हा झाडू असतो ना तो सदैव खाली आडवा ठेवावा, कारण झाडू आडवा ठेवल्यामुळं घरामध्ये भरकटत राहतं आणि उभा असल्यामुळं घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि थोडक्यात लक्ष्मीला उभं केल्यासारखं होतं. त्यामुळं झोपताना बेडरूममध्ये झाडू अजिबात ठेवू नका. यामुळं घरामध्ये ताणतणाव
कौटुंबिक कलहाचं वातावरण निर्माण होत असतं. आता आपण दुसरी गोष्ट पाहूया. खूप लोकांना सवय असते ना की बोटामध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचे आभूषण घालायचे आणि झोपताना उशी खाली काढून ठेवायचे. पण वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नये. त्यामुळं नकारात्मक ऊर्जा वाढत असते, नात्यांमध्ये कलह निर्माण होतो आणि परिवारामध्ये क्लेशसुद्धा वाढतो आणि नातीसुद्धा खराबच होतात ना. म्हणून झोपताना लोक घड्याळ देखील काढतात आणि आपल्या उशीखाली ठेवतात. पण असं करणं खूप चुकीचं मानलं गेलेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आहेत ना, हे धातू आहेत, अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नये. यामुळं आपल्या घरातील मानसिक शांतीभंग होत असतो. आता तिसरी गोष्ट पाहूया. वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपलं डोकं दक्षिण दिशेला म्हणजे पूर्व दिशेला केलं पाहिजे. जर पूर्व दिशेला डोकं करून झोपलात ना तर ज्ञान वाढतं. त्यामुळं झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेला करा. त्यामुळं सकारात्मक ऊर्जा संचार होत असते आणि जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते. या उत्तर दिशेला पाय करून झोपल्यास उत्तरोत्तर प्रगती होते. म्हणून वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही प्रकारचे सुगंधित तेल असो तुमच्याजवळ अजिबात ठेवू नका. झोपताना कोणत्याही परफ्यूम किंवा वासाचं तेल लावून झोपू नका, कारण अशा गोष्टी करण्यामुळं नकारात्मक ऊर्जा शक्ती वाढते, नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपणं किंवा वासाचे सुगंधी तेल लावून झोपणं. पण असं केल्यानं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होत असते आणि त्याचा प्रभाव आहे ना त्याच्या जीवनावर पडत असतो. आता पाहूया चौथी गोष्ट. वास्तुशास्त्रानुसार जिथे तुम्ही झोपता ना तिथे आरसा नसावा आणि त्याचं प्रतिबिंब आपल्यावर आपण जिथे झोपतो तिथे पडू नये. त्यामुळं आपली ऊर्जा आणि आरसा आकर्षित करतो, आपल्या वर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आरशामध्ये जे साठवलेली ऊर्जा असते ते आपल्यावर पडत असते आणि तेच आपल्या दुर्भाग्याचं देखील कारण बनते. त्यामुळं झोपताना जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर त्यावर कापड टाकून झोपा, कारण आरशाला झाकून ठेवण्याचा एक प्रयत्न करा, ज्यामुळं तुमच्या जीवनातला नकारात्मक प्रभाव कमी होऊन जाईल आणि जीवन विस्कळीत होणार नाही. आता पाचवी गोष्ट. अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यानंतर ही रिकामी राहिलेली भांडी आहेत ना आपण तशीच ठेवतो. जीवनामध्ये गरिबी आणण्याचं बघा काम करत असतात आणि ही खरकटी भांडी असतात ना आपण डोक्याजवळ ठेवून बघा जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा सर्वात मोठं कारण आहे ना ही गरिबी येण्याचं कारण आहे. माता लक्ष्मी आहे ना ती दुष्ट होत असते, क्रोधित होऊन आपलं घर सोडून जाते. त्यामुळं अशी भांडी आहेत ना ती रिकामी झालेली डोक्याजवळ ठेवून झोपू नका. चहा कॉफी दूध पिल्यानंतर ते ग्लास किंवा कप स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्यावेत. आता पाहूया सहावी गोष्ट. अनेक लोकांना बघा झोपताना एक सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं. वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा अशुभ आहे. झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं चंद्र आपल्याला अधिक कष्ट देत असतो, आपल्याला चंद्र खराब होतो. डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जाचं वर्चस्व निर्माण होऊ लागतं. त्यामुळं डोक्याजवळ अजिबात पाणी ठेवून झोपू नका. आता पाहूया सातवी गोष्ट. रात्री झोपताना तुमच्याकडे चुकूनसुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका. यामुळं आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याच प्रकारचे अकराळ विक्राळ चित्र किंवा साहित्य ठेवू नका. त्यामुळं आसपासचं वातावरण आहे ना ते दूषित होतं आणि नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळं तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो ना तो तुमच्यावर पडतो. अस्तव्यस्त पडलेलं हे सामान आहे ना
ते उदास असलेल्या उदास स्त्रियांची चित्रे, हिंसक प्राण्यांची चित्रे, बघा लढाईची चित्रे, अशी चित्रे झोपताना बेडरूममध्ये नसावीत. त्यामुळं त्या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो आणि जीवनामध्ये मानसिक संतुलन आहे ना ते बिघडून जातं. आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो आणि आपल्याला अशा अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो. तसेच झोपताना खराब मळलेले कपडे असतील ते पलंगावर ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ मानलं गेलं आहे, कारण कपडे आपलं शुक्र खराब करतात आणि शुक्र आपल्याला ऐशो आरामाचं जीवन प्रदान करत असतो, जसं की सुख समृद्धी, संतान प्राप्ती. खराब झालेले फाटलेले कपडे असतात ना ते परिधान देखील करू नयेत. खराब झालेले कपडे असतात बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत, ना की बेडरूममध्ये. त्यामुळं बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर धनाचीही हानी होते. धन कमी पडायला सुरुवात होते. म्हणून झोपताना डोक्याजवळ घड्याला अजिबात ठेवलं नाही पाहिजे. घड्यालामध्ये जी ऊर्जा असते ना त्या घड्यालामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ही दोन्ही प्रकारची ऊर्जा असते. त्यामुळं झोपताना जर घड्याळ जवळ ठेवलं तर वाईट बातमी कानावर पडू शकतात. आता पाहूया 8वी गोष्ट. झोपताना वेळेचं हे ध्यान ठेवलं पाहिजे, कारण झोपताना पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट असं कधीही वस्तू ठेवू नयेत. चप्पल अथवा बूट असं करणं म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणं आहे. चप्पल आणि बूट घालून झोपल्यानं शरीरात सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडत असते आणि नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागतं. असं करणं वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानलं गेलेलं आहे आणि घरामध्ये निर्धनता येत असते. घरामध्ये धनाची हानी होते. त्याचबरोबर आपल्याजवळ घेऊन झोपू नये. असं करणं खूप कष्टदायक पडू शकतं. चप्पल आणि बूटमधून जी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यामुळं तुमच्या कामांमध्ये मन लागत नाही. सदैव आळस येतो. कोणतेही काम करावंसं वाटत नाही. कामाला उल्हास येत नाही. सदैव कंटाळा आल्यासारखं जाणवतं. आता पाहूया 9वी गोष्ट. खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचे आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे. झोपताना पुस्तक डोक्याखाली ठेवून अजिबात झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्यानं अनेक समस्यांचं स्वतःचं आमंत्रण देण्यासारखं आहे. पुस्तकं डोक्याजवळ ठेवणं अनुचित मानलं गेलं आहे. उशीखाली देखील ठेवू नये. खास करून विद्यार्थ्यांनी असं अजिबात करू नये, कारण पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण डोक्याखाली ठेवून पुस्तकं जर झोपलो ना तर माता सरस्वतीचा अपमान होतो. त्यामुळं आपल्याला विद्या प्राप्त होत नाही. पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याच्या जागेवर ठेवलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा अथवा पडदा तरी लावला ना तरी पुस्तकामधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. कारण कधीकधी काही जुनी पुस्तकं आपण खूप दिवस उघडून देखील बघत नाही. अशा वेळी त्या पुस्तकांमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊन देत नाही. त्यामुळं आपल्याला जीवनामध्ये कोणत्याच कामांमध्ये यश मिळत नाही. आता पाहूया 10वी गोष्ट. झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवायची सवय असते, पण असं करणं चुकीचं आहे. झोपताना डोक्याखाली किंवा उशाखाली चावी ठेवू नये, कारण चावी लोखंडाची वस्तू असते. त्यामुळं व्यक्तीच्या शत्रूंची संख्या असते ती अधिक प्रमाणात वाढल्यामुळं जीवनामध्ये सुख मिळत नाही, सुखाची प्राप्ती होत नाही. चावी डोक्याखाली ठेवल्यामुळं त्या व्यक्तीचा शनी देखील खराब होतो. मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाचा रोड अवश्य ठेवू शकता, मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उशीखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका. आधुनिक जीवनामध्ये खूप दगदग होते, त्यामुळं सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, स्मार्ट वॉच आहे, इलेक्ट्रिक उपकरणंसुद्धा राहतात आणि ही इलेक्ट्रिक वस्तू झोपताना तुमच्याजवळ अजिबात ठेवू नका.
यामुळं त्यातून जी कंपनं निर्माण होत असतात आणि ही आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात। झोपेतून अशा इलेक्ट्रिक वस्तू असतात ना, आपल्या डोक्यापासून हृदयापर्यंत 28 सेंटीमीटर दूर असाव्यात। तसेच आपल्या जीवनावर त्याचा खराब प्रभाव पडतो। तुमच्या या जीवनात समस्या वाढतात आणि तुमचं जीवन आहे ना, हे समस्यांनी भरलेलं राहतं। अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। त्यामुळं या नकली वस्तू तुमच्याजवळ ठेवू नका। झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैसे उशाखाली ठेवून झोपायचं, त्यामुळं धनधान्य वाढतं। वास्तुशास्त्रानुसार धन या धनाच्या बाबतीमध्ये कोणतीही वस्तू उशाखाली ठेवून झोपू नये आणि त्यामुळं अचानक खर्च वाढतो। वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आहे ना, ती आत्ताच बंद करा। या सवयीमुळे धनाची हानी होत असते आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो। पैशाला त्याचे उचित स्थानावर ठेवलं पाहिजे। माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे। डोक्याखाली अथवा उशाखाली ते कधीच ठेवू नये। लक्ष्मीला नेहमी तिच्या उचित स्थानावरच ठेवलं पाहिजे। मग तुमची पर्स असो वा पाकिट असो अथवा तिजोरी असो, जिथे जिथे पैसे ठेवण्याची जागा आहे तिथेच पैसे ठेवावेत, ना की डोक्याखाली अथवा उशाखाली ठेवू नये। तर या गोष्टी डोक्याखाली ठेवू नयेत अशी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळं जीवनामध्ये यश, प्रतिष्ठा, कीर्ती प्राप्त होत नाही। जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही। कळत नकळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर फरक पडत असतो। मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही। बघा, विष्णू पुराणानुसार सुद्धा असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा स्मशानाच्या आसपास सुद्धा नाही गेलं पाहिजे। कारण स्मशानभूमी आहे ना, त्या स्मशानभूमीजवळ नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते। आता इथे काही म्हणतील का स्मशानभूमीजवळ तर भोले शंकर असतात, महादेव असतात, मग नकारात्मक ऊर्जा कशी असते बरं? बघा, नक्कीच ही स्मशानभूमी आहे ना, तिच्यामध्ये परमेश्वर नक्कीच असतो। पण हे माणसाचं मन आहे ना, जेव्हा स्मशानभूमी त्याला दिसायला लागते ना, तर चित्र विचित्र विचार त्याच्या मनामध्ये निर्माण होतात आणि हे विचार आहेत ना, तेच मनुष्याचा शत्रू आहेत। जेव्हा हे विचार निर्माण होतात ना, तेव्हा मनुष्य बघा त्याचं मन विचलित होऊन जातं आणि जेव्हा मन विचलित होतं ना, तेव्हा तो घाबरला जातो। त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तो मनुष्यावर पडतो आणि आपण सुद्धा प्रभावित होऊन आपलं मानसिक संतुलन बिघडतं। म्हणून नकारात्मक ऊर्जा आहे ना, तिथे जास्त असल्यामुळं त्यावर नुकसानच होतं। म्हणून रात्रीच्या वेळी पार्टी असू द्या, बर्थडे असू द्या, लग्न असू द्या, बरेच लोक परफ्यूम लावून सुद्धा झोपतात, सुगंध द्रव्य वापरून जातात। पण असं करणं चुकीचं आहे। त्यामुळं रात्री बाहेर पडताना ही वाईट शक्ती आहेत ना, त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतात। म्हणून रात्री झोपताना चांगला वास यावा किंवा सुगंध पसरावा, यासाठी हा अत्तर आहे ना, या गोष्टी कधीच लावू नये। यामुळं रात्री बाहेर वावरत असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते। अर्थात हे करणं वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचं आहे, नकारात्मक आहे। ही ऊर्जा असते ना, ती आकर्षित होते। तसेच रात्रीच्या वेळी केस कापणं, नख कापणं खूप चुकीचं मानलं गेलेलं आहे। नख कापल्यानं घरामध्ये त्या व्यक्तीचा शनी खराब होतो। तसेच रात्रीच्या वेळी कपडे धुवू नये। त्यामुळे कपडे धुतल्यानंतर बाहेर वाळत घालतो, त्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा वाढत असते। त्यामुळं सूर्यास्तानंतर कपडे धुवून बाहेर वाळूत घालू नका। जरी कपडे धुतले ना, तरी ते घराच्या आतमध्येच वाळवा। सूर्यास्तानंतर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असतो। रात्रीच्या वेळी कोणालाही दान करू नका, त्यामुळे धनासंबंधी समस्या वाढतात। शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका, त्यामुळं तुमच्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात। रात्री झोपताना त्यांचे केस मोकळे सोडून झोपतात,
त्यांच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो. त्यांच्या घरात वातावरण ताणतणावापूर्ण होऊन जातं आणि घरातील बघा चांगल्या वातावरण निघून जातं आणि त्याचबरोबर त्यांच्या पतीचं आयुष्य देखील कमी होत असतं. त्यामुळं महिलांनी रात्री केस मोकळे ठेवून झोपू नये. तसेच रात्रीच्या वेळी कधीही खरकटी भांडी असू द्या ती घरामध्ये कधीच ठेवू नका. त्यामुळं घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर स्वच्छ साफसुथरा असावं. तसेच खरकटी भांडी नसावीत. या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट, झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे आणि झाडूला लपवून ठेवलं. लपवून जेणेकरून कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. कारण हे जे नियम आहेत ना, हे जर तुम्ही पाळले ना तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण होईल. आता पाहूया पत्नीनं नक्की कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे. तर हे लक्ष देऊन ऐका. वास्तुविज्ञानामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम असू द्या किंवा जिव्हाळ्याचं नातं बनवणं, तसेच योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे. म्हणजेच तुमच्यासाठी खूप चांगलं राहील. त्याच्या मागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानलं जातं. तेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो आणि पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहतं. आता आपण ही पूर्ण माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा अजिबात हेतू नाही. कारण हा भक्तिमार्ग तेच सांगत असतो की या जगामध्ये अंधश्रद्धा कुणीही पसरू नये. आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जरी नकारात्मक ऊर्जा असू द्या किंवा कोणत्याही गोष्टी तुम्हाला आकर्षित करो अथवा वाईट असोत, पण जर आपले कर्म व्यवस्थित असतील ना तर तुम्हाला कोणतीही ऊर्जा छेदू शकत नाही. म्हणून कर्माने राहायला शिका. तुमचे कर्म उत्तम ठेवा. पण कधीकधी आपण पाहत असतो की मनुष्य भरपूर भक्तिमार्ग करूनसुद्धा, चांगले कर्म करूनसुद्धा त्याच्या जीवनामध्ये त्याला योग्य तो फळ मिळत नाही. बघा आपण सुद्धा पाहिलं असेल की बघा संत तुकाराम महाराज होऊन गेले. बघा असे अनेक संत होऊन गेले. समर्थ रामदास स्वामी होऊन गेले. म्हणजे असे भरपूर संत होऊन गेले की त्यांनी भक्तिमार्ग नक्कीच निवडला. आणि भक्तिमार्ग निवडला पण त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत गरिबी आली. पण कर्माने मात्र ते सर्वात श्रीमंत राहिले. आणि हे आहे ना, आपल्याला कर्माने श्रीमंत राहायचं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धनसुद्धा मिळावं, बघा तुम्हाला जर भक्तिमार्ग करूनसुद्धा हे धन प्राप्ती होत नसेल ना तर नक्कीच या शास्त्राचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे. म्हणून तुम्हाला शक्य असल्यास हे जे उपाय आहेत आणि या झोपता वेळी कोणत्या गोष्टी आपल्याजवळ ठेवू नये या गोष्टींचा विचार करून या नियमांचं पालन करून बघा. जर तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला ना, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण झालं ना, आणि हेच प्रत्येक मनुष्यासाठी आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.